1 सप्टेंबर 2024 रोजी बंडू अण्णा आंदेकर यांच्या मुलाची वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली. बंडू अण्णा आंदेकर वयाने थोडे ग्रासले होते. ते बदला घेणार नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. पण पुण्यातली प्रथा 1 वर्षाच्या आत बदला घ्यायचा, याच नियमानुसार 1 सप्टेंबर 2025 रोजी आंदेकर टोळीने एकाचा खून करायचा प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांच्या एका खबऱ्यानुसार दत्ता काळे याची टीप पोलिसांना मिळाली आणि तो प्लॅन फसला. मिळालेल्या माहितीनुसार वनराज आंदेकरची हत्या झाली त्या दिवशी शिवम आंदेकर त्याच्यासोबत होता, परंतु तो तिथून पळून गेला, त्यामुळे त्याचा जीव वाचला. हाच शिवम आंदेकर आज आंदेकर टोळी सांभाळत असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजत आहे. 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराजची हत्या झाली होती. ही हत्या त्याच्या सख्ख्या बहिणीने घडवून आणली होती. या हत्येचं कारण होतं एक छोटंसं दुकान. या दुकानामुळं आणि दुसऱ्या जमीन जायदातीमुळं यांच्यामध्ये वाद वाढत गेले होते. यामुळं वनराजची हत्या झाली होती. हत्या घडवून आणणाऱ्या वनराजच्या बहिणीचा मुलगा गोविंद कोमकर याची हत्या घडवून आंदेकर टोळीने मुंहतोड जबाब दिल्याचं दिसतंय. यामुळं पुण्यामध्ये गँगवॉर भडकण्याचे संदेश आहेत.